श्री गुरुदेव दत्त. भगवान शंकरांनी देवी पार्वतीला सांगितलेले मनुष्याला गरिबी कशामुळे येते. एके दिवशी महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते. तेव्हा पार्वती देवीने महादेवांना प्रश्न केला, हे प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरिबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो. तेव्हा महादेव म्हणाले, हे देवी, तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे. पण तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. की कथा जो कोणी शेवटपर्यंत ऐकल त्याचा सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या, तुम्ही मला ही कथा नक्की सांगा. तेव्हा महादेवांनी कथा सांगण्याला सुरुवात केली. एक नगरामध्ये एक गुरु शिष्याचे जोडी राहत होती. तो शिष्य रोज गुरुसाठी भिक्षा मागून आणत असे. एके दिवशी तो आपल्या गुरुबरोबर एका नगरामध्ये जात होता. चालता चालता संध्याकाळ झाली. ते एका शेताजवळ आले. त्या दोघांनाही खूप तहान लागली होती. तेव्हा त्या दोघांनी पाहिले, त्या शेतामध्ये एक जुने पडलेले घर होते. शिष्य गुरूंना म्हणाला, या ठिकाणी एक घर आहे. तहान लागल्यामुळे कुठं सुकू लागला आहे. आपण या घरामध्ये जाऊया, थोडेसे पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक पण खूप लागली आहे. रात्रसुद्धा होणार आहे. आपण या घरामध्ये जाऊया आणि आज रात्री इथे विश्राम करूया. सकाळी उठून पुढील यात्रेला आपण सुरुवात करूया. त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले. काही क्षणातच एक व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजातून बाहेर आली. त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातामध्ये लहान मूल होते. त्या तिघाकडे बघून असे कळत होते की हे फारच निर्धन आहे. त्या सगळ्यांनी खूपच जुने आणि फाटलेले कपडे घातले होते. घरी अगदी झोपडी वजा होते. तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले, आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का? आणि आता थोड्याच वेळात रात्रसुद्धा होणार आहे. त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्यासाठी अनुमती मिळू शकते का? त्या व्यक्तीने होकार दिला, पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले. तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांनी दिले. शिष्य आणि त्यांच्या गुरूंनी पाणी ग्रहण केले. तो व्यक्ती त्यांना म्हणाला, माझे तर 18 विश्व दारिद्र्य आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काहीही नाही. खूप वाईटही वाटत होते. मग गुरुजी म्हणाले, मी तुमचे शेत तर खूप मोठे आहे. तुम्ही या शेतामध्ये काहीच पेरलं नाही. मग तुमचा उदरनिर्वाह कसा होतो? गुरुजींनी बोलणे आहे. कोणती व्यक्ती म्हणाली, गुरुजी, आमच्याजवळ एक म्हैस आहे. ती खूप दूध देते आणि तिचे दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमवतो. वरचं आमचं उदरनिर्वाह होतो आणि या म्हशीमुळेच आम्हाला माझ्या मुलासाठी कुठूनही दूध खरेदी करावे लागत नाही. ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले. थोड्या वेळात देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले. अर्धी रात्र झाली. तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्यांच्या कानात खूप हळू आवाजात म्हणाले, आता आपल्याला इथून निघायला हवे. दोघे अंगणामध्ये आल्यावर गुरुजींनी मोठ्या गोठ्यातील म्हैस आपल्याबरोबर घेतली. तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला, गुरुजी, आपण तर ही चोरी करत आहोत, कारण याच्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. पण गुरुजी मात्र काहीही बोलले नाहीत आणि ते म्हैस घेऊन निघाले. शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्याने खूपच अचंबित झाला होता, कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कोणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं. त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे म्हणतात. शिष्याने विचार केला की आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत. तर त्यांनी कधी कुणाबरोबर करण्याचा विचारसुद्धा केला नाही. पण शेवटी ते दोघी त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. त्यांनी त्या म्हशीला जंगलामध्ये एक अशा ठिकाणी सोडले जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणे खूपच कठीण होते. त्यानंतर ते दोघे त्या जंगलात बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले. गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते, जसे त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचे केले नाही. पण शिष्याच्या मनामध्ये हा विचार नेहमी येत असेल की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असहाय्य व्यक्तीबरोबर चुकीचे केले आहे. त्या व्यक्तीचे घर
उद्ध्वस्त झाले असेल. असे करता काही वर्ष निघून गेले. एके दिवशी तिथून जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची म्हैस आणि माझ्या गुरूंनी जंगलात सोडून दिली होती, आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडे धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेल, म्हणजे त्या व्यक्तीचे पुढचे आयुष्य आनंदित होईल. या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधामध्ये निघाला आणि काही वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला. पण त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला, कारण आता त्या व्यक्तीच्या शेतामध्ये खूप भरपूर झाडे लावलेली होती. त्याच्याबरोबर भरपूर फळे सुद्धा लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठे सुंदर घर बांधलेले होते. ते सगळे पाहून त्या शिष्याच्या मनामध्ये विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपल्या सगळं काही विकून तो इथून निघून गेला असेल. आणि असाच विचार करत शिष्य करत जाऊ लागला, तेव्हा त्याची नजर त्याच्या व्यक्तीवर पडली. शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही. खूप वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो. तेव्हा ती व्यक्ती म्हणाला, मी तुम्हाला कसा विसरू शकतो. तुम्ही त्या रात्री न सांगताच माझ्या घरून निघून गेला होतात आणि त्याच रात्री आमची म्हैस पण माहिती नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही. काही दिवस म्हैस हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो. मला काहीच समजत नव्हते. पण आता काय करू. पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम करणे गरजेचे होते. म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलातून लाकडे तोडून त्यांना विकण्याचे काम सुरू केले. लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले, मी त्या पैशाचा उपयोग माझ्या शेतीसाठी केला आणि शेतामध्ये पीक पण चांगले आले. त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूला फळझाडे लावली. त्या झाडांना पण खूप चांगली फळे येऊ लागली. मी त्या फळांना शहरामध्ये विकून माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करू लागलो. मला ज्या पण गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरात सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे. हे सगळे म्हैस गेल्यामुळे झाले, कारण म्हैस घरात असल्यामुळे मी दुसरे काही काम करण्याचा विचार केला नाही. पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी दुसरे काम करण्याचा विचार करू लागलो. त्यातून मी पैसे कमवू लागलो. त्या व्यक्तीने जे कोणी असेल, देव त्या व्यक्तीचे भले करो ज्यांनी माझ्या म्हशीची चोरी केली. जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याचप्रमाणे गरीब आणि असहाय्य राहिलो असतो. पण बघा, आज मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे आणि नगरात सगळ्यात मोठा व्यापारी म्हणून. शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळे ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला, मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो. याला तर त्याची म्हैस हरवल्याचा जास्त दुःखही वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. आजही व्यक्ती या नगराचा सगळ्यात मोठा व्यापारी बनला आहे. आता त्याच्या लक्षात आले की त्याचे गुरु असे का वागले होते. एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याच्या पुढील चुकीची सर्व पर्याय तोडावे लागतात. त्याशिवाय ते स्वतःला सिद्ध करू शकत नाही. पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का नाही केले. जर या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केले असते तर याला गरिबीला तोंड द्यावे लागले नसते. त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला, तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असतात. तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली, हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं, पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण माझ्या म्हशीमुळे न कष्ट करता खूप सहज होत होते, ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी जाणीव झाली नाही की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं. म्हणून मी कधी दुसरे कार्य करण्याबद्दल विचार केला नाही. मी दुसरे कोणत्या कार्य करू शकत होतो. पण जेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की दुसरे काम पण करू शकतो. मग मी त्यावेळी हा विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल ते स्वतःच्या मेहनतीने करेल व त्याच्या दृढ संकल्पामुळे मी आज या टप्प्यावर आहे. त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले, म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका, कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिलात तर तुमच्या आयुष्यात प्रगती कधीच होऊ शकत नाही. माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. ते आत्मविश्वासाबरोबर त्याने जर का कठोर परिश्रम केले तर
सर्व सुख त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात. जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहिला नाही आणि त्यांनी कठोर परिश्रम केला तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो. तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकतात आणि स्वतःचे जीवन कसे सुधारू शकतात या गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. कधीकधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा उपयोग करणे आणि त्यातून चांगले काहीतरी निष्पन्न करणे याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्नाची परमेश्वर असतोच, म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा. त्या प्रयत्नाची यश हे येणारच आहे. अशा प्रकारे महादेवाजींनी पार्वतीला ही कथा सांगितली. तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्ही यातून काहीतरी बोध घेतला तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात सोने करू शकता. श्री गुरुदेव दत्त.